आज सकाळपासून खूप पाऊस पडत आहे आणि इकडे पाणीसुद्धा खूप भरत आहे. पहा, पाणी पण खूप आहे इकडे. आणि एका बिल्डिंगमधून एक डॉगी पडला आहे, छोटंसं पिल्लू पडला आहे. तो दुसऱ्या की पहिल्या माळ्यावरून पडला आहे. त्याला उठता पण येत नाही की चालता पण येत नाही. सरकारी ॲम्ब्युलन्सवाल्याला बोलवून बोलवून थकले, पण तो काय येई नाही. खूप फोन करून सुद्धा सरकारी ॲम्ब्युलन्स टायमावरती हजर होत नाही आणि सांगतात की आम्ही एमर्जन्सी ॲम्ब्युलन्स आहे आणि आता आम्हाला प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सला बोलवायला लागली आहे. पहा, आता तो डॉगी बिचारा थंडीतून खूप कापतोय आणि तो खाली पडला, तो बिल्डिंगमधून. आजूबाजूचे लोक एवढे आहेत, जरासुद्धा लक्ष देत नाही की कोणत्या डॉक्टरलासुद्धा बोलवत नाहीत. फक्त गोलका करून सगळं उभे आहेत सर्वजण. डॉक्टर आलेत, आता त्याला औषध देत आहेत. 3-4 इंजेक्शनं देऊन झालेत त्याला आणि बिचारा थंडीतून पूर्ण कापत आहे. डॉक्टर साहेबांनी इंजेक्शन तर देऊन झाले. शेवटी प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सवाल्याला बोलवायला लागली. 200-300 रुपये गेले, जाऊ दे, पण बिचाऱ्याचा जीव तरी वाचू दे, बरोबर ना. पण ही काही लोक अशी आहेत, एखादा मुका जीव जरी तडपडत राहिला तरी पण काही लोक त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. आपल्या आजूबाजूच्या मुक्या जीवांची आपली आहे छोटीशी जबाबदारी. हे प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स एक अर्ध्या तासामध्ये आली. बघा, थंडीने खूप कापत आहे. बिस्किट दिला त्याला, पण तो बिस्किटसुद्धा खात नाही आहे, म्हणून त्याच्या अंगावरती पांघरून टाकले. 2-3 गोंते आजूबाजूवाल्यांकडून घेतले आणि हा रोडवरती पडलेला भेटला डॉगी. छोटासा पिल्लू आहे बघा.